सर्वसामान्यांच्या अंतःकरणातला दाखवता मी क्लेश. नमस्कार, मी रिपोर्टर निलेश. मंगळवेढ्याच्या मातीत रक्ताचे अश्रू, एक नाही तर दोन खून. जिथं एकत्र घरटं बांधायचं होतं, पण तिथं त्याच घरट्याचा कोसळलेला ढिगारा आपल्यासमोर आहे. आरती ढेकळे पाटील ही विवाहित महिला नांदायला येत नाही म्हणून अमोल ढेकळे पाटील यांनी धारदार शस्त्रानं भोगसून तिचा खून केला. एवढंच नाही तर तिच्या भावाला आणि तिच्या आईला देखील गंभीर जखमी केलं. ही कहाणी इथंच थांबत नाही. वादाच्या एका क्षणी आरतीच्या भावाने आरतीच्या सासऱ्याच्या डोक्यात वीड घातली. रक्तबंबाळ झालेल्या आरतीच्या सासऱ्याला सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी अंत झाला. एकाच वादात दोन कुटुंब उद्ध्वस्त झाली. एका कुटुंबातील मुलगी गेली, एका कुटुंबातील पिता गेला. एकाचं मातृत्व गेलं तर दुसऱ्याचं पितृत्व गेलं. आज समाजात प्रॉब्लेम एका व्यक्तीचा नाही तर नात्याच्या तोलाचा आहे. लग्नात आता समजूतदारपणा राहिला नाही, आता त्यामध्ये मीपणा आलाय. मी म्हणतो तेच खरं, ह्याचीच आता मिरवणूक होते. हीच घटना जर बोलून बसून मिटवली असती तर, किंवा कायद्याचा मार्ग अवलंबला असता तर तर अशी कहाणी घडली नसती. पण आज दोन मृतदेह, दोन अंत्यसंस्कार आणि दोन खचलेली, उसवलेली आणि कायमची तुटलेली दोन कुटुंब. या घटनेतून फक्त बातमी घ्यायची नाही, तर यातून आपल्याला एक समज घ्यायची आहे. समाज म्हणून आपण कोणत्या दिशेने चालतोय, कोणत्या दिशेने वाटचाल करतोय, याचा आरसा आपल्या समोर आलाय.